आज पंढरीमध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारनं जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी शेतकरी कर्जमाफीची योजना आहे ही फसवी आहे असे त्यांचे मत आहे आणि त्याला विरोध म्हणून त्यांनी पंढरीमध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये अन्नत्याग म्हणजे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन असे अनोखे आंदोलन केले आहे। रोहित पवारांच्या मते सरकारने ज्या शेतकरी कर्जमाफीसाठी जाचक अटी घातल्या आहेत या सरसकट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी। 2019च्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांना केवळ 50,000पर्यंतच्या कर्जमाफीची अट आहे आणि एक वेळ तडजोड योजना यामध्ये जी 50,000ची जी कर्जमाफीची अट आहे ती रद्द करून सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफीची जी काही कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी त्यांची सरकारकडे मागणी आहे। आणि 1917च्या कर्जमाफीचा लाभ हे रखडलेले जे 6,56,000 शेतकरी आहेत यांनाही तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी असं त्यांच्या आंदोलनामधून त्यांनी मागणी केली आहे। आणि पीक विमा योजनेतील शेतकरी जाचक ट्रिगर जे काढून 1 रुपयामध्ये पुन्हा पीक विमा योजना लागू करावी अशी त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली आहे। 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी सरकारकडून जाहीर झाली। त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये 55 लाख शेतकऱ्याला फायदा मिळेल। 35,000 कोटी रुपये 100% या कर्जमाफीसाठी लागत आहेत, पण ज्या अटी टाकल्यात त्यामुळे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे आणि 35,000 कोटी शेतकऱ्याला न मिळता फक्त 13,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे हे आंदोलन 36 ते 40 लाख शेतकऱ्यासाठी महत्वाचं आंदोलन आहे। हे फक्त शेतकरी, त्यांच्या परिवारामध्ये असणारी लहान मुलं, माता भगिनी याच्यामध्ये त्यांचा आकडा त्या ठिकाणी येत नाही। त्याच्याच बरोबर जे काही रेग्युलर भरणारे शेतकरी आहेत त्यांच्यावर सुद्धा ज्या पद्धतीने अन्याय चालू आहे ते सुद्धा कसा हे मी आपल्या सर्वांना सांगतो। 36 लाख शेतकऱ्यांना, तसं बघितलं तर 48 लाख शेतकऱ्यांना 2019 मध्ये कर्जमाफी दिली गेली होती। ही कर्जमाफी जी दिली गेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्याने 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्याला 50,000 पेक्षा जास्त कर्जमाफी या योजनेमध्ये मिळणार नाही। आता तुमच्यातल्या किती शेतकऱ्यांना 2019 मध्ये लाभ मिळाला होता त्यांनी हात वर करा। माझ्या अंदाजाने 90% शेतकरी आहेत की ज्यांना 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ हा मिळाला होता। तो आकडा 48 लाख शेतकरी आहेत। मग तुमच्यासाठी 2019 ची जी अट आहे की तिथं ज्या लोकांनी त्या योजनेचा 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना फक्त 50,000 रुपये ची मदत या सरकारने दिलेल्या योजनेतून मिळणार आहे। हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे का? आता ही अट घातल्यानंतर त्यांचं हेही म्हणणं आलेलं आहे की तुमचं 50,000 रुपये पर्यंत कर्ज असेल तर तुम्हाला 50,000 रुपये लगेच मिळणार, पण 50,000 रुपयाच्या पुढचं जर तुम्हाला कर्ज असेल तर तुम्ही ओटीएस मध्ये जाणार। बँकेत जाऊन आपण ओटीएस करतो। तुमचं समजा 1 लाख कर्ज असेल आणि तुम्ही 2019चा लाभ घेतला असेल तर मग तुम्हाला आधी 1 लाखातून 50,000 वजा करून 50,000 हे तुमच्या खिशातून द्यावे लागणार आणि ते 50,000 दिल्यानंतर मग तुम्हाला तिथं सरकारकडनं 50,000 रुपये दिले जाणार। हे तुम्हाला मान्य आहे का? आपलं काय मत आहे की 2019 ची अट तुम्ही काढून टाका, जेणे काय होणार की 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या सर्व म्हणजे 48 लाख शेतकऱ्याला, म्हणजे 55 लाख शेतकरी हे म्हणतात त्यातले 48 लाख शेतकरी असे 2019